काही परीक्षा हां, असते? लेखी परीक्षा असते, इंटरव्ह्यू असते, मुलाखत असते त्या माध्यमातून. अच्छा. त्यासाठी पात्रता काय? त्यासाठी आम्हाला पूर्वी ज्या वेळेला शिक्षण क्षेत्र हे आलं आपल्या महाराष्ट्रात, भारतामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची संधी मिळाली आणि इंग्रजांच्या काळामध्ये या शाळा सुरू झाल्या की त्याच्यानंतर 7वी पास झाल्यानंतर लगेच शिक्षक बनत होते आणि त्यानंतर शिक्षण क्षेत्र वाढत गेलं आणि मग हळूहळू त्याची परीक्षा, त्याचं परीक्षा मंडळ त्याच्यासाठी नियोजन करण्यात आलं आणि मग DED ही पदवी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये सेवा रुजू झाली. DED ही पदवी घ्यावी लागते. पूर्वी 10वी नंतर DED परीक्षा पास करता येत होती, आता 12वी नंतर ती परीक्षा पास करावी लागते. पास करावी लागते. पण त्या 21 वर्षामध्ये असं काही एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी बरोबरचा असा कुठला एखादा अनुभव जो खूप लक्षात राहिलेला आहे? हो, आता तुषार बोकेपुडे हा एक सातारा प्रतापसिंह नगर झोपडपट्टीतला माझा विद्यार्थी आहे. आज तो एक मोठा लेखक आहे. त्याची चंद्रा ही कादंबरी खूप गाजलेली आहे आणि तो लघुकथा करतो. जागतिक पातळीवरच्या लघुकथांवर छोटीशी फिल्म तयार करतो. त्याने एक देवा फिल्म केली होती आणि तो म्हणाला होता, मॅडम माझ्या त्या छोट्याशा फिल्ममध्ये तुम्ही काम करायचं आणि मला त्यांनी त्या छोट्याशा लघु चित्रपटामध्ये टीचरची भूमिका दिली आणि त्याचं म्हणणं मग आता त्याच्याकडून मला काय शिकायला मिळालं तर मी त्याला पहिलीला शिकवताना जो तुषार बोके